माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे. द्वादश स्कंद भाग 58. कलियुगाचा प्रारंभ व लक्षण. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. कलियुगाचा प्रारंभ व लक्षण आपण बघूया. सुत नैमिषारण्यात ऋषीमुनींना श्री शुकदेव परीक्षित संवादातील कथा सांगत होते. श्रीकृष्ण उद्धव संवादातील आत्मज्ञानाचा उपदेश संक्षिप्ताने सांगून झाला होता. परीक्षित राजाने पुढे प्रश्न विचारले. शुकदेवाने उत्तरे दिली. परीक्षिताने विचारले, शुकदेव, श्रीकृष्ण गेले त्यानंतर पृथ्वीवर इतरत्र कोण राजे होते? यापुढे कलियुगामध्ये कोणते राजे किती वर्ष राज्य करतील? शुकदेव म्हणाले, जरासंघाच्या वंशातील पुरंजय राजाचा मंत्री शुनक हा त्याला मारून आपला पुत्र प्रधोत याला मगध देशात राजावर बसवेल. त्याच्या वंशाचे राजे 138 वर्ष राज्य करतील. पुढे शिशुनाग राजाच्या वंशात 9वा राजा महानंदी नावाचा होईल. हे 10 राज्ये 300 वर्ष राज्य करतील. किती? 300. महानंदीला क्षुद्रपत्नीपासून नंद हा पुत्र होईल. तेथून पुढे नंदवंशाचे राजे 100 वर्ष राज्य करतील. चाणक्य नावाचा ब्राह्मण नंदाचा त्याच्या पुत्राचा नाश करेल. चित्रगुप्त मौर्याला राज्यावर बसवतील. त्याच्या वंशाचे 10 राजे 137 वर्ष राज्य करतील. त्यातील बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग हा त्याला मारून राज्यावर बसेल. त्या वंशाचे 10 राजे 112 वर्ष राज्य करतील. पुढे कण्ववंशी राजे 345 वर्ष राज्य करतील. त्यातील सुशर्मा राजाचा क्षुद्र सेवक बली नावाचा आंध्रवंशी असेल. तो राज्य बळकावेल. त्याच्या व त्याच्या भावाच्या मागून 28 राजे कण्ववंशी होतील. ते 456 वर्ष राज्य करतील. त्यानंतर 7 अभिर वंशीय गर्दभी वंशाचे 16 कंकवंशीय राजे होतील. ते सर्व लोभी वृत्तीचे असतील. त्यानंतर 8 यवन 14 तूर्प राजे होतील. त्यानंतर 10 गृंड 11 मौन नरपती होतील. हे सर्व 1399 वर्ष राज्य करतील. त्यांचा राज्यकाल संपेल तेव्हा भूतनंद नावाचा राजा किलकिला नगरीत राजा करेल असेल. त्याच्या वंशातील राजे 106 वर्ष राज्य करतील. त्यांचे 13 पुत्र प्रसिद्ध होतील. बाल्लिक राजे एकाच वेळी अनेक प्रदेशात राज्य करतील. त्यातील 7 आंध्र, 7 कोमल देशाचे, काही विदुर देशाचे, काही निषद देशाचे राजा असतील. त्यानंतर मगध देशातील विश्वस्फूर्ती दुष्ट राजा होईल. तो ब्राह्मणांना, उच्चवर्णीयांना, पुलिंद, यदू, मद्र आदी मलिच्छप्राय जातील परिणत करतील. त्यांची वृत्ती अशी असेल की त्रैवर्णिकांचा तो नाश करील, क्षुद्रप्राय प्रजेचे रक्षण करील. जसजसे कलियुग वाढत जाईल तसतसे विप्र, क्षत्रिय, वैश्य संस्कारहीन होतील व नाममात्र ब्राह्मण मलेच्छ यांचे राज्य होईल. राजे लोक आचार विचारात मलेच्छाप्रमाणे असतील. ते स्वार्थी, खोटेपणा करणारे, प्रजेचे हाल करणारे, क्रोधी, दुर्बल, घातक, स्त्री, परधन वंचक होईल. त्यांचे उदयास्त बराबर होईल. ते अल्पायुषी, कर्तव्यविन्मुख, प्रजेला करांनी लुटणारे होतील. प्रजा ही राजांप्रमाणेच खोटे व्यवहार, कपट, लुटमार करणारी असेल. उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बल, स्मरणशक्ती यांचा लोप होईल. श्रीमंताला सद्गुणी, सदाचारी आणि दरिद्री माणसाला दुराचारी म्हणतील. तरुण तरुणी एकमेकाच्या आवडीने विवाह करतील. वर्ण, जात, कुळ यांचा विचार त्यात करणार नाहीत. खरोखर आपण आता सुद्धा ते बघतच आहोत. तरुण तरुणीचे वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या ह्याच्यात लग्न होते. वर्ण, जात, कुळ कसलाही विचार करत नाही. जो जास्त कपटी तो जास्त चतुर असे म्हणतील. संयमाला कोणी मान देणार नाही. भोगांना मान देतील. जानवे घालणे, गंध लावणे यातच ब्राह्मणपणा राहील. त्यांना गुण राहणार नाहीत. ब्रह्मचारी, संन्यासी, निरनिराळ्या पंथाचे लोक यांची ओळख केवळ बाह्य लक्षणावरून, कपड्यांवरून, चिन्हे धारण करण्यावरून होईल. वाचावीरांना शहाणे समजतील. लोक झकपक वस्त्रे घालणे, मोठे केस ठेवून राहणे यात भूषण मानतील. दूरदूरच्या तीर्थस्थानांना जातील. जवळची तीर्थ माता पिता यांचा अनादर करतील. आपले पोट भरणे हाच एक पुरुषार्थ मानतील. मोठ्याने धीटपणे बोलणाराच खरा ठरेल.
समाजात मोठेपणा मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, ह्याच हेतूने लोक धर्माच्या आचरणाचे ढोंग करतील. कोणत्याही जातीचे लोक राज्य होतील. जो बळी पळसेल तो राज्य चालविल. राजे क्रूर लुटारू होतील. प्रजाजनांच्या स्त्रिया धन लुटून नेतील. त्यांच्या भयाने लोक देशांतराला जातील. डोंगर दऱ्यात जाऊन वस्ती करतील. नद्यांच्या पाण्यावर भाज्या फळे आदी उत्पन्न करतील. पावसाचे प्रमाण अनियमित राहील. उष्णता, थंडी, दुष्काळ, पूर, घात, अपघात, परस्परात लोकांचे कलह यामुळे नित्य वित्त प्राणादी हानी होईल. आयुर्मान 20 ते 30 वर्षापर्यंत घटेल. प्राणी बुटके रोगी अल्पायुष्य होतील. गायी रोगी अल्पदुधी होतील. वानप्रस्थी सैन्याशी गृहस्थाप्रमाणेच संपत्तीचा संग्रह करतील. घरे बांधून व्यापारही करतील. कलियुगात सर्वत्र वर्णसंकर, धर्माचा ह्यास, वेदांचा ह्यास, माणसांच्या ऐश्वर्याचा बळाचा व्यास होईल. क्षुद्र राज्य होतील. प्रजेला छळतील. पुढे शंबल गामात विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाचा अवतार घेऊन भगवान विष्णू येतील. ते अश्वारूढ होऊन कडंग आणि दुष्टांचा निपात करतील. ते लोकांमध्ये पुन्हा सत्प्रवृत्ती, कर्तव्य, धर्म यांची स्थापना करतील. कलियुगाची मर्यादा देवांच्या गणनेप्रमाणे 1200 वर्ष, मानवाच्या गणनेप्रमाणे 4,32,000 वर्ष. देवांची 1000 वर्ष होतील व 200 वर्ष उरतील. तेव्हाच कलियुगात पुन्हा प्रजेच्या ठायी धार्मिकतेचा प्रादुर्भाव होऊ लागेल. खरोखर आता लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच धार्मिकतेकडे वळलेत हे आपल्याला आता अनुभवायला दिसत आहे. परीक्षिता, मी तुला म्हणूनच्या वंशाची परंपरा पूर्वी सांगितले. तसेच परंपरा ब्राह्मण, वैश्य, क्षुद्र या वर्णातील श्रेष्ठ पुरुषांची आहे होईल. पण राजा कालस्य कारणम म्हणजे राजाप्रमाणेच समाजात परिवर्तने होत असतात. म्हणून मुख्यतः त्यांची परंपरा आता ज्या जन्मापासून नंद राजाच्या अभिषेकापर्यंत 1115 वर्षाचा काळ जाईल. मी जे पूर्वीचे राजे सांगितले त्यांची आता नावेच फक्त राहिलेली आहेत. हळूहळू त्या राजांची कथा, नावेही लोक विसरतील. विशेष म्हणजे शंतनू राजाचा मोठा भाऊ देवपी आणि इक्ष्वाकू वंशातील राजा मरू हे दोघे कलाप नावाच्या हिमालयातील गुप्त जागी राहत असून ते तप करीत आहेत. कल्की अवताराच्या वेळी ते प्रगट होतील. भगवान कल्कींच्या आज्ञेवरून पृथ्वीवर वर्णाश्रम धर्म स्थापन करतील. सिद्धांचे संघ पृथ्वीवर कलियुगात गुप्तपणे राहतील. लोकांचे संपूर्ण नाशापासून रक्षण करतील. परीक्षिता, मोठे मोठे राजे अभिमानाने गर्वाने पृथ्वीवर सत्ता गाजवितात. ही जागा, ही नदी, हे पर्वत, ही शेती, हे घरे, हे राजप्रसाद माझे 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 आहे असे म्हणतात. पण ही पृथ्वीच उरते ते त्याच मातीला मिळून जातात. येताना जसे रिकाम्या हाताने जन्माला येतात तसे सर्व काही ते सोडून रिकाम्या हाताने परततात. रिकाम्या हाताने मातीलाच मिळतात. या वैभवशाली राजांच्या कथा तुला सांगितल्या त्या हाच बोध देण्यासाठी की मी म्हणणारे हे राजे काळाला अंश आहेत. ऋतू, पुरुरवा, गादी, नहुष, भरत, सहस्रार्जुन, मांधाता, सगर, राम, धुंधुमार, रघु, तृणबिंदू, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, नल, नृप, हिरण्यकश्यपू, नमुची, रावण, शंबर, भौमासूर. अरे किती नावं सांगू, किती नावं सांगू. एवढे पराक्रमी राजे झाले पण ते कुठे गेले. त्यांची सत्ता ही प्रभूचीच होती. गर्वाने मी म्हणणारा शेवटी नामशेष होतो. ज्याला भगवंताची भक्ती हवी असेल त्याने भगवंताच्या गुणांचे, चरित्राचेच अनुसंधान ठेवावे. मीपणा सर्वता सोडून द्यावा. राजा, सत्य, दया, तप, दान हे धर्माचे 4 प्रमुख चरण आहेत. सत्ययुगात 4ही गुण माणसाच्या ठायी असतात. त्रेता, द्वापार, कली या युगात 4ही गुण 1/4 कमी होत जातात. अर्थात कलियुगात 4ही गुण फक्त 1/4 उरतात. परीक्षिता, कलियुगात अनेक दोष आहेत. पण नामस्मरण, भक्ती यांचा सोपा मार्ग मोक्षासाठी या युगात असतो. भगवंताचे नवविधा भक्तीचे भजन हे जन्मजन्मीचे पापे नष्ट करणारे आहे. या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय सतत होतच असतात. कल्पा मागून कल्प जात असतात, येत असतात.
ब्रह्मांडे आकारास येत असतात. मूल प्रवृत्तीत प्रलय विलय होत असतात. प्रकृतीत सर्व विलय पावते, त्याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. पण मोक्ष हा आत्यंतिक प्रलय आहे. तो प्राप्त झाल्यावर मनुष्य हा या प्रकृतीच्या पार जातो. प्राणी जन्मतात, मरतात, क्षणाक्षणाने वस्तू पात्रात परिवर्तन होत असते. त्या प्रलयाला नित्य प्रलय असे म्हणतात. परीक्षिता, मी तुला आतापर्यंत हरिकथा सांगत आलो. त्यात हर विधाता यांची क्रोध लीला, प्रसाद लीला अनुश्चित आहे हे जाण. मृत्यू होणार आहे, मी मरणार आहे ही कल्पनाच सोडून दे. तो देहाचा विकार आहे, तू देह नव्हेच. अरे, स्वप्नात भोगलेल्या यातना जागे झाल्यावर कोठे उरतात. तू आत्मा आहेस. जन्म मृत्यूच्या पलीकडे गडा फुटला तरी त्यातील पोकळी महदाकाशात मिळाली. ती पृथ्वी गड्यात बद्ध होती असे थोडेच असते. तसा तू हा देहरूपी घडा समज. तू बुद्धी परमात्मा स्वरूपात लाव. तू मृत्यूचाच मृत्यू आहेस. तू स्वतःच ईश्वर अविनाशी अनंत आहेस. तक्षकाचा दंश तुला होणारच नाही. तू देह नव्हेस. मीच सर्वांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. ब्रह्म मीच आहे. अरे, अनुसंधान कर. स्वतःच्या सत्य एक रस अनंत अखंड स्वरूपात राहा. तो तक्षक विषारी दाताने डसू दे, डसू दे, त्यात काही बिघडत नाही. हे शरीर तू निराळा, हे बा समान होणारे सारे जग निराळे, तू निराळा, तूच परब्रह्म आहे. परीक्षिता, 7 दिवस झाले. तुझ्या मूळ प्रश्नाला हे माझे उत्तर. आसन्न मरण मनुष्याने कोणते साधन करावे? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी हे ध्यान त्याने श्रवण काय करावे? हरिकथा त्याने स्मरण कसले करावे? आत्मस्वरूप श्रीकृष्णाचे त्याने पूर्ण विरक्त व्हावे. देह पंचमहाभूते स्थावर जंगम सर्व सृष्टी हे सर्व केवळ मनकल्पित जाणून इंद्रिय मन चित्त बुद्धी अहंकार सर्वच आत्मरूपी विलीन करावे. भय संकल्प वासना विचार कालगणना अस्मिता अहंता या केवळ मिथ्या भासमान गोष्टी आहेत असे समजून केवळ आत्मस्वरूपात राहावे. परीक्षित म्हणाला, शुकदेव, आपण मला जो उपदेश केला त्याने मी निर्भय झालो. भगवंताच्या परमकल्याणकारक स्वरूपाचा साक्षात्कार मला झाला. आत्मा ब्रह्म अभयपद श्रीकृष्ण यांचे एकत्व माझ्या लक्षात आले. आता मला देहासक्तीच नाही, मृत्यूची भय नाही, तक्षकाचे भय द्वेष काहीच नाही. सर्वांचं परीक्षिताने शुकदेवांचे पूजन केले. सुत पुढे कथा सांगू लागले. त्यानंतर परीक्षिताचा निरोप घेऊन शुकदेव बरोबरीच्या महात्म्यासह तेथून निघून गेले. गंगेच्या तीरावर परीक्षित कुशानावर ध्यानस्थ बसला. तो अचल निर्विकार सनातन परब्रह्माचेच ध्यान करू लागला. शाप वचन असे होते की 7 दिवसांनी तक्षकाच्या दंशाने परीक्षित मृत्यू पावेल. शौनकादी मुनींनो, पूर्वीचा संदर्भ तुमच्या लक्षात आहे ना? शमिकाच्या गळ्यात परीक्षिताने बाणांच्या टोकाने मृत सर्प फेकला होता. शमिक ऋषी ध्यानस्थ होता. त्याचा मुलगा शृंगी याने त्यावेळी परीक्षितेला भयंकर शाप दिला होता. आता शापवचनाने ईश्वरी प्रेरणेत रूपांतर झाले होते. तक्ष गंगा तीराकडे येत होता. कश्यप नावाचा एक ब्राह्मणही गंगा तीराकडे येत होता. त्याला सर्पविष उतरवता येत असे. तक्षकाने गोड भरून त्याला वाटेतून माघारा फिरवला. त्याच ब्राह्मणाचे रूप घेऊन तक्षक राजाजवळ जाऊन पोहोचला. ब्राह्मणाला मार्गात कोणी अडवले नाही. जवळ आला, पाहिले तर परीक्षित ध्यान असतं. जवळपासचे लोकही दूर गेले होते. मंडपाच्या दुसऱ्या भागाकडे गेले होते. सहजतेने राजाच्या जवळ जाऊन तक्षक मूळ सर्परूप धारण करून त्याच्या पायाला कडकडून चावला. त्या दंशाने राजाच्या देहातील सर्व भौतिक अंश लोकांच्या देखत जळून भस्म झाले. जे होणारे ते होऊन गेले. लोक अहंकार करू लागले. परीक्षित दिव्य ज्योतीच्या रूपाने परमधामाला पोहोचले. गगनात देव साधू साधू म्हणून पुष्पवृष्टी करीत राहिले. त्या मंडपावर फुलांची पखरण झाली. दैवी दुदुंबी ध्वनीत होत होत्या. परीक्षिताचा मुलगा जन्मेजय, त्याला तक्षकाचा व सर्पजातीचा राग आला. त्याने एक यज्ञ केला. मंत्राने सर्पांना आवाहन करून अग्निकुंडात सर्पाच्या चाहुती तो देऊ लागला. तक्षक घाबरला, इंद्राला शरण गेला. अजून तक्षक कसा खेचला गेला नाही. जन्मेजयाने विचारले. त्याला इंद्राने संरक्षण दिले. ब्राह्मणाने सांगितले.
मग तुम्ही असे मंत्र म्हणा की इंद्र असा तक्षक खाली येऊन अग्नीत भस्म होईल. जनमेजय निर्धाराने म्हणाला. ब्राह्मण ध्यान करून इच्छा शक्ती नाद स्पंदन विचार सामर्थ्य एकवटून मंत्र म्हणू लागले. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. वारंवार मंत्राचा घोष सुटू लागला. इंद्राचे स्वर्गीय आसन डळमळू लागले. तक्षका मी तुला पाठीशी घातले, पण मला आता गती उरली नाही. मला यज्ञात आहुती व्हावी लागेल. इंद्र तक्षकास म्हणाला. तेवढ्यात आसन कोण मोडले. तक्षका विमानात चढ, विमानात चढ. इंद्राने तक्षकाला आपल्या विमानात घेतले, पण मंत्राच्या स्पंदनाने ते विमाने गरगरा फिरू लागले, खाली खाली येऊ लागले. अंगिरा पुत्र बृहस्पती सर्व प्रकार पाहून जनमया समोर अवतीर्ण झाले. म्हणाले, राजा, तक्षकाला मारण्याचा विचार सोडून दे. तो अमृत पिऊन अमर झालेला आहे, तो मरणार नाही. इतर सर्पांची तो विनाकारण हत्या करू नको. प्राणी आपल्या कर्माने जन्म सुखे दुःखे भोगतात, मरण पावतात. कर्माशिवाय ते होत नाही. सर्प दोष, अग्नी, विद्युतपात, सुधा, तृष्णा अशा निमित्ताने मरण येते. पण ही निमित्त बाह्य आहेत. कर्मानेच मृत्यू होत असतो. तू या सर्पांची हिंसा मात्र व्यक्त करीत आहे. द्वेष क्रोध यांना थारा देऊ नको. हा अभिचार यज्ञ थांबव. जनमेजयाने बृहस्पतीची आज्ञा मानून सर्पसत्र यज्ञ थांबविला. देवगुरु बृहस्पतीचे पूजन केले. सुतपडे सांगू लागले. शौनक प्रमुख ऋषींनो, पहा भगवंताची लीला किती अतर्क्य आहे. शृंगीचा क्रोध, शाप वचन, परीक्षिताचा मृत्यू, मृत्यूपूर्वी शुकदेवांकडून भागवत कथेचे श्रवण, जनमेजयाचा क्रोध, सर्पसत्र, सर्व घटित घटना घडतच गेल्या. या मायेनेच जीव हे गुणांनी बद्ध होऊन शरीर मोहित होतात, परस्परांना दुःख देतात, स्वतः दुःखे भोगतात. स्वतःच्या प्रयत्नाने दुःख निवृत्ती, मायेची निवृत्ती करू शकत नाही. श्री विष्णूची गुणमयी माया देव केवळ त्यांच्याच कृपेने दूर होते. त्या आत्मस्थानी संकल्प नाहीत, वृत्ती नाहीत, वादविवाद नाहीत, नामरूपे नाहीत, लोक परलोक नाहीत, 1 2 3 असे भेद नाही. कोणती द्वंद्वात्मक कल्पनाच तेथे शिवत नाही. श्रुतींनी बोलून दमल्यावर शोधून शोधून थकल्यावर त्यासंबंधी होकार नकार काहीच देता येत नाही. म्हणून शांती 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 अशी मौनाचीच प्रशंसा केली. जे चित्त शुद्ध करतात तेच विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान अनंत आहे. श्रीमद भागवताचे अध्ययन कथन मी त्याचे ध्यान करून केले. त्याच्या चरण कमलाचाच मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. शौनकादी ऋषींनो, आता थोडा वेळ आपण सर्वांनी आहिनिके उपाहार आदी नित्यकर्म करू. नंतर आपण जे प्रश्न विचारणार त्याची मी उत्तरे देईन. कारण या भागवत कथेला अनुलक्षून काही माहिती तुम्हाला हवी असेल. शौनक म्हणाले, होय होय होय, अनेक प्रश्न विचारायचे आहेत. सर्वजण मध्याह्न संध्या फलाहार यासाठी उठले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण वेद आणि पुराण बघूया. हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सोनार्थ भावये सुधी. देवकी सतन गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.